नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याते या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण उलगडणार आहोत सू फ्रॉम सो, एक थ्रिलर जिथे भूत, गूढ आणि अनपेक्षित ट्विस्ट तुमचं मन गाठून ठेवतील. अशोक खरंच पोजेस झाला होता का? भानूच्या आयुष्यात घडणारी घटना त्याच्याशी कशी जोडली जाते? गावातल्या अफवांमुळं काय खरं आणि काय भ्रम झाला? तर तयार व्हा अशा सफरीसाठी, जिथे प्रत्येक वळणावर थरार आणि आश्चर्याचा धक्का तुम्हाला भेटेल. आणि तुम्ही विचार कराल, हे खरंच घडू शकतं का? चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. चित्रपटाची सुरुवात होते अशोक नावाच्या मुलापासून, जो काम करता करता झोपून जातो आणि झोपीत त्याला एक भयानक स्वप्न दिसतं. स्वप्नात त्याला मास्ती दिसते, जी एक प्रकारची आत्मा आहे. याबद्दल आपल्याला पुढे कळेलच. मास्ती त्याच्या खोलीत येते. तिचे लांब लांब नखे आहेत, लांब पांढरे केस आहेत आणि ते दिसायलाही खूप भयानक आहे. ती अचानक अशोकवर येते, ज्यामुळे अशोक घाबरून उठतो आणि त्याच वेळी पॅरललमध्ये आपण बघतो की अशोकच्या आजीचा मृत्यू झाला आहे. अशोक इथे पेंटिंगचं काम करत होता. काम करता करताच तो झोपी गेला होता आणि मग झोपेतून उठल्यानंतरही तो परत काम करायला लागतो. तेव्हा एक माणूस येऊन त्याला सांगतो की त्याची आजी मरण पावली आहे. ही बातमी गावभर पसरते. त्यानंतर आजीच्या अंतिम संस्काराची विधी केली जाते आणि सर्व लोक त्यात सहभागी होतात. इथे आपण रवी नावाच्या कॉन्ट्रॅक्टरला पाहतो, ज्याचा गावात खूप सन्मान होता आणि सर्व लोक त्याला रवी अण्णा म्हणून ओळखत असत. गावात जेव्हा कोणतेही इव्हेंट होते, जसं की लग्न किंवा मृत्यू, रवी अण्णाला नक्कीच बोलवलं जात. गावातील रिच्युअल आणि परंपरेची काळजी हे रवी अण्णा घेत असे. अशोकच्या आजीच्या मृत्यूच्या विधीत रवी अण्णा येतो आणि रिच्युअल पार पाडतो. खोलीत मृत व्यक्तीसाठी आणि पूर्वजांसाठी काही अन्न ठेवलं जातं. त्यांचा विश्वास असा होता की सर्व आत्मा येईल, भोग घेईल आणि नंतर जाईल. त्यानंतर हे अन्न प्रसाद म्हणून सर्वांना वाटलं जातं. अन्न खोलीत ठेवून दरवाजा बंद केला जातो आणि बाहेर 10-15 मिनिटं प्रतीक्षा केली जाते. म्हणजेच आत्मा भोग घेऊन जाईल. रवी अण्णा या बाबतीत खूप काटेकोर असतो. तो सर्वांचे फोन बंद करतो, जेणेकरून पूर्वजांना काही त्रास होऊ नये. याच दरम्यान अशोक चैत्रा नावाच्या मुलीला पाहतो, जिला तो बऱ्याच वेळापासून नोटीस करत होता. या सर्व रिच्युअलच्या दरम्यान अशोकला चैत्रा आवडायला लागते. तो तिच्याकडे बघून स्माईल करतो आणि बदल्यात चैत्रा देखील स्माईल करते. हे पाहून त्याला वाटतं की चैत्रा देखील त्याच्यात रस दाखवत आहे. त्याचे मित्रही हे नोटीस करतात आणि त्यांच्या म्हणण्यानुसार अशोक काय करतो तर एका पर्चीवर आपला नंबर लिहून चैत्राजवळ पाडतो. काही वेळानंतर अशोकचा फोन वाजतो आणि त्याला वाटतं की चैत्राच कॉल करत आहे, पण त्याचा फोन खोलीत चार्जिंगवर होता. रवी अण्णांनी सर्वांना मनाई केली असली तरी अशोक ही संधी गमावणार नाही असं ठरवतो. तो सर्वांसमोरच खोलीत जातो आणि आपला फोन उचलतो. पण अशोकला नंतर कळतं की चैत्राने त्याला कॉल केलेला नाही, तर तर खरं तर तो कॉल कंपनीकडून आला होता. चैत्राने ती पर्ची सुद्धा उचललेली नव्हती. तिने तर ती पाहिली देखील नव्हती. त्यामुळे अशोकचा इथे पोपट झालेला असतो. जेव्हा तो बाहेर येतो तेव्हा रवी अण्णा तिथे उभे असतात, एकदम गुस्स्याने भरलेले. अशोक बोलतो की फोन मी खोलीत विसरलो होतो. पण रवी अण्णा त्याच्या डोक्यावर टपली मारतात आणि ओरडतात की मूर्खा, 10 मिनिट थांबू शकत नाही का? मी सगळ्यांना सांगितलं नव्हतं का की आत कोणी जाणार नाही? सर्व लोक हे पाहत असतात. चैत्रासमोरच अशोकची धुलाई होते. म्हणजेच अशोक फक्त आपला फोन उचलण्यासाठी आपल्या घरात गेला होता आणि त्यावर रवी अण्णा त्याला रागवत होते, मारत होते. पण अशोक काही बोलत नाही, कारण गावात रवी अण्णासमोर कोणाचीही हिंमत नसते. मात्र तो मनात ठरवतो की याचा बदला मी एक दिवस नक्कीच घेईन. यानंतर आपण रवी अण्णाला पाहतो, जो काही लोकांसोबत ड्रिंक करत असतो आणि तो अजूनही अशोकच्या कृतीवर रागावलेला आहे. तो म्हणतो की रिच्युअलच्या दरम्यान अशोकने आत जायला नको होतं. यामुळे भूतप्रेतांचं काम खराब होतं. जर कुणी यात अडकलं तर काय होईल? त्याचवेळी मास्तीचा उल्लेख होतो, जी एक इव्हिल स्पिरिट आहे. कन्नडा आणि तुलू फोकलोरमध्ये मास्ती ही एक इव्हिल स्पिरिट आहे, जी अपूर्ण इच्छांमुळे भटकत राहते. ती बहुतेक वेळा स्त्रीच्या रूपात दिसते. पांढरी साडी परिधान केलेली, पांढरे केस असलेली आणि रात्री सुनसान रस्त्यांवर किंवा जंगलात दिसते. ही स्पिरिट खूप चतुर आहे आणि छळ करण्यासाठी आपले रूप बदलू शकते. उदाहरणार्थ, जर तुम्ही पुरुष असाल तर ती स्त्री बनते. जर स्त्री असाल तर पुरुष बनते. कधी-कधी पैंजणीची खणखण, तर कधी-कधी कोणीतरी आपल्या मागून येत आहे असा ती भास करते. ती तुम्हाला बिडी किंवा दारू मागू शकते आणि तुम्ही जर नकार दिला तर ती तुम्हाला त्रास देऊ शकते, जसं की रस्ता भटकवणं किंवा पजेस करणं. अशोक याच मास्तीला बघून आपल्या स्वप्नात घाबरला होता. यानंतर गावात दुसरा इव्हेंट होतो, जो आनंदाचा असतो. म्हणजे गावात लग्न होतं. तिथेही रवी अण्णाला बोलावलं जातं. सगळं काही व्यवस्थित होतं. नाच-गाणं, जेवण आणि थोडी दारूही. इथेच आपण लग्नात भावा नावाच्या एका व्यक्तीला बघतो. भावा इथे नाव नाही, तर कन्नडामध्ये जावयाला भावा म्हणतात. भावा इथे अत्यंत नशेबाज दाखवला आहे. लग्नात मोफत दारू मिळते, त्यामुळे तो भरपूर पितो आणि ड्रामा करतो आणि तिथेच पडतो. रवी यांना अशोक आणि इतर सर्व लोक नाचगाणे करतात, मजा करतात आणि मग घरी परतत असतात. पण याच दरम्यान गावात एक मॅटर होतं.
आणि गावात कितीही छोटं-मोठं मॅटर असलं तरी लोक रवी अण्णाकडेच जातात आणि यावेळचं हे मॅटर चैत्राच्या घरासंबंधित होतं. ॲक्चुअली काय झालं होतं, एक माणूस खिडकीतून बाथरूममध्ये डोकावत होता आणि त्यावेळेस आजी बाथरूममध्ये अंघोळ करत होती. हे समजल्यावर सर्व लोक म्हणतात, "अरे, इथे घाणेरडा माणूस आहे, त्याला सोडायचं नाही." पण आजीने त्यावेळेस आपला चष्मा घातलेला नव्हता, त्यामुळे ती त्याला ओळखू शकली नाही. रवी अण्णा बाथरूम बाजूला जाऊन पाहतो, की त्या माणसाचा तिथे काही सुराग मिळतो का? तर त्यावर तिथेच उभा असलेला एक मुलगा म्हणतो, की जर कोणी खिडकीजवळून चढून पाहत असेल, तर नक्कीच त्याने तिथे स्पर्श केला असेल, तर त्याचे फिंगरप्रिंट्स तिथेच असतील आणि त्यामुळे पोलीस त्याला सहज पकडू शकतील. परंतु त्याच वेळी तो स्वतःचा हात भिंतीवर घासत असतो. त्यावर रवी अण्णा म्हणतात, "अरे, यामुळे तर तुझे फिंगरप्रिंट्स देखील पोलिसाला मिळतील." तो मुलगा म्हणतो, "पण मी तर तुमच्याबरोबर आहे ना, तुम्ही पोलिसांना सांगा." मग ते बघतात, की हा मुलगा तर आपल्या गावाचा वाटत नाही. तर रवी अण्णा त्याला विचारतो, "तू कोण आहेस?" तो मुलगा उत्तर देतो, "मी गिरीश, सतीश आंटीचा मुलगा. रवी यांना शेवटचा पॅक मीच तुम्हाला बनवून दिला होता." रवी यांनाला गिरीशवर संशय आला होता, पण नशेत असल्यामुळं त्याला नीट काही आठवतही नव्हतं आणि त्याच्या विरुद्ध कोणता पुरावाही नव्हता. त्यामुळे ते त्याला सोडून देतात. पुढच्या दिवशी गावात अजून एक प्रसंग घडतो. गावात अशी चर्चा चालू होते, की मागील रात्री अशोक खूप विचित्र वागत होता. सर्वांचं म्हणणं होतं, की त्याच्या शरीरात कोणतीतरी आत्मा शिरली आहे. तो पोसेस झाला आहे. लोकांचा विश्वास असा होता कारण कारण जेव्हा त्याचा फोन वाजला होता, तेव्हा तो रूममध्ये गेला आणि तिथे तेव्हा आत्मा उपस्थित होत्या. अशोक त्यांच्यामध्ये गेला होता म्हणूनच आत्म्याने त्याला पोजेस केला आहे असं सर्वांना वाटतं. संपूर्ण गावात ही चर्चा पसरली होती. अशोकची स्वतःची बहीण देखील सांगत होती, की अशोक दादाचे डोळे लाल आणि मोठे झाले होते आणि त्याचे लांब नखं बाहेर आले होते. या सर्व भयानक गोष्टी गावात पसरल्या. दरम्यान अशोक झोपलेला असतो आणि लोक त्याच्या चेहऱ्यावर अंगारा वगैरे लावून ठेवतात, जेणेकरून आत्मा शांत राहील. मग अशोकची झोप उघडते आणि जेव्हा तो स्वतःचा चेहरा पाहतो, तर विचार करतो, "अरे, हे काय झालं माझ्या चेहऱ्याला?" मग त्यानंतर त्याला मागील रात्रीची घटना आठवते. त्यावेळी त्याला समजतं, की खरं तर काय घडलं होतं. खरं तर बाथरूममध्ये डोकावणारा तो अशोकच होता. त्याला वाटलं, की चैत्रा आत आहे, पण तिथे आजी होती. अशोक स्वतः गोंधळलेला आणि घाबरलेला असतो आणि तो तिकडून पळून जातो. पण आजीने त्याला पाहिलं होतं. म्हणजे पूर्णपणे स्पष्ट नव्हतं, पण इतकं स्पष्ट होतं, की बाहेरून कोणीतरी डोकावत आहे आणि ही गोष्ट ती सर्वांना सांगते. त्यानंतर ही बातमी पसरते, की कोणीतरी खिडकीतून बाथरूममध्ये डोकावत होतं. अशोक घाबरून लपतो. मग जेव्हा लोक येऊन त्या व्यक्तीला पकडण्याची योजना करतात आणि भिंतीवर फिंगरप्रिंट्सबद्दल बोलतात, तेव्हा अशोक लपून ऐकतो आणि घाबरतो, की हे लोक कदाचित मलाच पकडतील. सर्व लोक निघून गेल्यानंतर अशोक संधी साधून पुरावे मिटवतो. तो पाणी ओतून फिंगरप्रिंट्स धुतो. पण त्याच वेळी कोणीतरी तिथे टॉयलेटसाठी येतं आणि अशोक लगेचच लपतो. याच दरम्यान त्याचा पाय जवळ पडलेल्या बॉटलवर पडतो आणि त्याचा आवाज होतो. लोकांना लक्षात येतं, की इथे नक्कीच कोणीतरी आहे. ते विचारतात, "कोण आहे तिकडे?" अशोक लगेचच तिकडून पळतो. बाकी लोकही त्याला पाहतात आणि त्याच्या मागे धावत जातात. अखेर तो पकडला जातो. पकडल्या गेल्यानंतर अशोक काय करतो, तर हाताने त्याचा चेहरा झाकतो आणि हलत-डुलत राहतो, जेणेकरून लोक त्याला ओळखू नयेत. पण ते गावातील लोक तो असा हलत-डुलत असतानाही आणि चेहरा झाकला असतानाही अशोकला ओळखतात आणि ते म्हणतात, "अरे, हा तर रमेशचा मुलगा अशोक आहे." आणि त्याची ही सगळी वागणूक बघून त्यांना असं वाटतं, की हा असा का वागतो आहे? कदाचित यावर आत्मा आली आहे. कारण अशोक जेव्हा रूममध्ये गेला, तेव्हा तिथे आत्मा उपस्थित होती. त्यानंतर अशोकला एक आयडिया येते. तो पोजेस असल्याचं नाटक करतो. मग तो अधिक जोरात नाटक करतो. जसे खरे आत्मा पोजेस करतात, तशा प्रकारे तो वागायला लागतो. लोकांना वाटतं, की अशोक खरोखरच पोजेस झाला आहे. ही बातमी संपूर्ण गावात पसरते. पण खऱ्या अर्थाने अशोक पोजेस झालेला नाही. तो फक्त नाटक करत होता. पण मग अशोकची बहीण अशी का म्हणत होती, की त्याचे डोळे लालबुंद झाले होते, त्याचे लांब-लांब नखं बाहेर आले होते. तर यामागे काय रिझन आहे हे आपल्याला कथेत पुढे कळेलच. अशोकला यावेळी अंदाज नाही, की गावात त्याला घेऊन किती भयानक वातावरण आहे. त्याच वेळी अशोकला पाहण्यासाठी एक आजी येते. ती त्याचा चेहरा पाहते आणि घाबरून पळून जाते, कारण त्याचा चेहरा खूपच भयानक दिसत होता. नंतर इतर लोक त्याच्या खोलीत येतात पाहण्यासाठी, पण तेही त्याच्यापासून घाबरतात. त्यामुळे अशोकला समजतं, की लोकांना वाटत आहे, की त्याच्या शरीरात आत्मा आली आहे. लोकांनी मान्य केलं आहे, की त्याच्या शरीरात आत्मा आली आहे. त्यामुळे लोक त्याच्यापासून घाबरत आहे. यानंतर अशोक आपला चेहरा धुवून घेतो आणि तेव्हा बाकी सगळे लोक बघतात, की अशोकमधून भूत निघून गेला आहे. तेव्हा त्यांना समजतं, की या अंगाराचा वगैरे असर फार काळ टिकणार नाही आणि त्यांना वाटतं, की यासाठी एखाद्या पंडितालाच बोलवावं लागेल, जो पूर्णपणे ही आत्मा बाहेर काढून टाकेल. ही सर्व चर्चा गावात सुरू होते. गावात मोठा पंडित होता, जो हे सगळं करत असे. पण आता तो मरण पावला होता. त्याचा मुलगा प्रसाद होता आणि हे सगळे लोक त्याच्याशी बोलतात, की "तू हे सगळं कर." पण प्रसादला हे सगळं माहीतच नव्हतं. त्याने हे सगळं काही शिकलंच नव्हतं. लोक त्याला जबरदस्ती करतात, की "तू इतक्या मोठ्या पंडितांचा मुलगा आहे. तुझ्यात काहीतरी टॅलेंट असेलच. तू काहीतरी नक्कीच करू शकतोस." प्रसाद स्वतः घाबरत असतो आणि तो टोटली इनएक्सपिरियन्स पर्सन असतो. त्याने कधी आत्म्याचा सामना केला नव्हता.
पण गावातील लोक इतके दबाव टाकतात की त्याला नको असतानाही या सर्व गोष्टी कराव्याच लागतात. प्रसाद घाबरून अशोकच्या जवळ येतो. पण अशोक पाहतो की लोक प्रसादला पंडित बनवून त्याच्या हातून भूत काढण्यासाठी घेऊन आला आहे. तेव्हा तो दरवाजा बंद करून जोरजोरात हसतो. अशोकच्या हसण्याचा आवाज एकदम चुडेलसारखा असतो आणि लोक आधीच घाबरलेले असल्यामुळे त्यांना अजूनच भयानक वाटतं. त्यांना वाटतं की भूत प्रत्यक्ष अशोकच्या शरीरात आहे. लोक प्रसादला म्हणतात, त्याला विचार की तू कोण आहेस? प्रसाद घाबरून विचारतो, ऐका आत्माजी, आपण कोण आहात? कोणाची आत्मा आहात? खोलीत कंचनाचं पोस्टर होतं आणि आता अशोक बाहेर येऊन कंचनाच्या नावाशी मिळतं जुळतं नाव सांगतो. तो म्हणतो, मी आहे कल्पना. आणि भयानक चेहऱ्याने तो सगळ्यांना बघतो. लोक इतके घाबरले होते की अशोकने काय बोललं हे देखील त्यांनी नीट ऐकलेलं नव्हतं. एक काकू म्हणतात की बहुधा त्याने सुलोचना म्हटलं असावं. पण त्यांना लक्षात येतं की आपल्या कुटुंबात सुलोचना नावाची कोणतीही व्यक्ती नाही. म्हणजे ही बाहेरची आत्मा आहे. लोक प्रसादला विचारतात, ही आत्मा कुठून आली आहे? अशोक बाहेर येतो. हात करून जाण्याचा इशारा करतो आणि दरवाजा बंद करतो. पण लोकांना वाटतं की आत्मा कुटुंबाकडे बोट दाखवत आहे. आता कुटुंबातील सगळे फ्युनरल वगैरे सोमेश्वरमध्ये झाले असल्याने त्यांना असं वाटतं की आत्मा तिथूनच अशोकवर आलेली आहे. सुलोचनाची आत्मा सोमेश्वरची होती, म्हणजे सुलोचना फ्रॉम सोमेश्वर. आणि अशा प्रकारे चित्रपटाचा आयकॉनिक टायटल सू फ्रॉम सो असं बनलं. आता जसं आपण अगोदर बघितलंच आहे की जेव्हा गावात काही पण मॅटर होतं, तेव्हा रवी अण्णाला नक्कीच सामील केलं जातं. सध्या रवी अण्णा गावात उपस्थित नव्हते आणि सर्वजण त्यांच्या येण्याची वाट पाहत होते. कारण प्रसादकडून काम काही जमलं नव्हतं. उलट प्रसादच सर्वात जास्त घाबरलेला होता. रवी अण्णाला जेव्हा ही माहिती मिळाली, तेव्हा तो स्वतःच घाबरलेला होता. लोकांचा विश्वास होता की रवी अण्णा कोणालाही घाबरत नाही. उलट सर्व लोक त्याच्यापासून घाबरतात. उदाहरणार्थ, जर त्याच्यासमोर 20 माणसं उभी असतील, तरी देखील ते 20 माणसं त्याच्यापासून घाबरून पळून जातील. गावात रवी अण्णाचा असा भवकाल आहे. गावकऱ्यांनी रवी अण्णावर इतका विश्वास ठेवला होता की घाबरल्यानंतरही तो सुलोचनाशी बोलण्यासाठी येतो. तो अशोकला सुलोचना समजून त्याच्याशी बोलत होता. बघ, तुला काही प्रॉब्लेम आहे का? इच्छा असेल तर आम्हाला सांग. आम्ही तुझी इच्छा पूर्ण करू. सगळं ठीक होऊन जाईल. आणि थोडं दिलासा देत त्याच्या पाठीवर हलकाच हात मारायला लागतो. यावेळी अशोकच्या मनात शरारती विचार येतात. तो विचार करतो की बघूया, मोठा चौधरी बनून फिरतोस ना, आता मी तुला दाखवतो. अचानक उठून तो रवी अण्णाचा हात पकडतो आणि त्याला मरडतो आणि म्हणतो, तुला लाज नाही का वाटत? स्त्रीला कसा हात लावतोस? आणि 3-4 थोबाडीत मारतो. म्हणजे भुताचा आड घेऊन रवी अण्णावर तो आपला बदला काढत असतो. रवी अण्णाला खूप राग येतो. पण अशोक बेहोश होण्याचं नाटक करतो. आता हा कांड गावात पसरल्यामुळे रवी अण्णाची इज्जत खूपच कमी झाली होती. रवी अण्णा पाहतात की प्रत्येकजण त्यांची मस्करी करत आहे. रवी अण्णा आतापर्यंत सिंगल होते आणि गावातील मोठे मोठे लोक त्यांच्यावर हसत होते आणि म्हणत होते की तू आता लग्न करायला हवं. बघ काय झालं, तू एका भूतनीला छेडलं ना आणि तिच्याकडून मारही खाल्ला. यानंतर गावकऱ्यांनी बाहेरून एक पंडित बोलावला, ज्याचं नाव करुणाकर गुरुजी होतं. तो एक टीव्ही सेलिब्रिटी होता आणि खूप प्रसिद्ध होता. रवी अण्णांना त्याची ओळख असल्यामुळे त्यांच्या विनंतीनुसार गुरुजी गावात येतात. गुरुजी भूत काढण्यासाठी उपाय सांगतात. तो उपाय इतका भयानक होता की भूत ऐकूनच घाबरून शरीर सोडतं. आता पहिला उपाय असा होता की गावाच्या चिखलात उगवणारं एक विशेष झाड आहे. त्याची मुळं काढून त्याचा रस बनवावा आणि अशोकला प्यायला द्यावा. त्यामुळे उलटी होईल आणि उलटीसोबत भूतही निघून जाईल. जर आत्मा निघाली नाही, तर दुसऱ्या लेव्हलमध्ये 2-3 किलो वजनाचे 3-4 दगड अशोकच्या शरीरावर बांधावे आणि पाठीवर हुक घालून लटकवावं. त्यामुळे आत्मा नक्कीच निघेल. जर तरीही आत्मा निघाली नाही, तर मंदिरासमोर अंगार पसरून त्याला त्या अंगारावर झोपवावे. त्यानंतर नक्कीच आत्मा निघेल. सुलोचनाबद्दल तर माहिती नाही, पण हे सर्व करून अशोकची आत्मा नक्कीच बाहेर येईल. खरं तर तो प्रत्यक्षात पजेस नव्हताच. पण आतून हे सर्व ऐकून तो खूप घाबरला. अरे बापरे! हे काय सांगत आहे? हे सर्व लोक असे उपाय करून तर मला मारतीलच. मी कुठे अडकून पडलो. पण आता हे लोक थांबणार होते का? नाही. त्यांनी पहिला उपाय सुरू केला. अशोकला पकडून बांधलं. जसं एखाद्या बैलाला बांधतात तसं. आणि त्याला त्या चिखलातल्या झाडाच्या मुळाचा काढा करून पाजला. पण ते एवढ्यावरच थांबले नाही. नंतर ते हुक घेऊन आले त्याला लटकवण्यासाठी. पण अशोक हे पाहून बेहोश होतो. त्यानंतर हे लोक त्याला रूममध्ये नेऊन परत बंद करतात. जेव्हा अशोक शुद्धीवर येतो, तेव्हा तो वाचण्यासाठी प्रार्थना करू लागतो. आणि जेव्हा लोक त्याला पूजा करताना पाहतात, तेव्हा त्यांना वाटतं की अशोकच्या आतून ती आत्मा आता निघून गेली आहे. तो सामान्य झाला आहे. आणि याचं श्रेय सगळे गुरुजींना देतात. गुरुजींची खूप तारीफ होते आणि जय-जयकार केली जाते. त्यानंतर गुरुजी निघून जातात. आता सगळं सामान्य झालेलं आहे. गावकऱ्यांना वाटतं की अशोकच्या आतून आत्मा निघून गेली आहे आणि अशोक आपलं जीवन पुन्हा सामान्यपणे जगायला लागतो. नंतर तो आपल्या कामावर जातो. पण त्याच वेळी खिडकीतून तो रवी अण्णाला पाहतो आणि विचार करतो, कसं मी भुताची ॲक्टिंग करून त्याला मारलं. हा विचार करून तो जोरजोरात हसतो. जसं आपण अगोदर बघितलं की त्याचं हसणं थोडंसं चुडेलसारखं वाटतं आणि तो पागलसारखा हसत राहतो. त्याचा मित्र त्याला हसताना पाहतो आणि त्याला समजत नाही की तो का हसतो आहे.
तो विचार करतो की अशोकच्या आत पुन्हा आत्मा आली आणि तिथून तो घाबरून पडून जातो. यानंतर अशोकसोबत काही कोइन्सिडन्स होतात. उदाहरणार्थ तो जेव्हा दूध घ्यायला जातो, तेव्हा दूधवाल्या भैय्यांची पत्नी मागून सांगते की त्यांचा बछडा मरण पावला आहे, कदाचित आजारपणामुळे. पण याचं खापरही फुटतं अशोकच्या डोक्यावर, कारण तो चुकीच्या वेळेस चुकीच्या ठिकाणी होता. आणि आधीच लोकांमध्ये ही अफवा पसरली होती की अशोकमध्ये आत्मा आहे आणि त्यामुळेच ते लोक समजतात की हे सगळं आत्म्यामुळेच घडत आहे. अशोकला ती डिरेक्टली काही म्हणत नाही, पण पूर्ण गावात हीच अफवा पसरली असते. आता जेव्हा तू परतत असतो, तेव्हा त्याला एक रस्त्यात मुलगा दिसतो, जो पेपर जाडून एक खेळ खेळत असतो. पण अशोक त्याला थांबवतो की त्याने असं करू नये. तो मुलगा अशोकला पाहून घाबरून पडून जातो आणि जडत असलेला पेपर तिथेच पडतो. अशोक त्याकडे लक्ष न देता पुढे चालत राहतो. पण त्या जडत्या पेपरमुळे त्या गवताच्या पेंडीला आग लागते. तिथे एक स्त्री हे सगळं पाहत होती. तिने त्या गवताच्या पेंडीला आग लागण्याचं नेमकं कारण पाहिलं नव्हतं. फक्त हे पाहिलं होतं की अशोक तिथे होता आणि तिला वाटलं की अशोकच्या आत पुन्हा आत्मा आली आणि आत्म्यानेच हे केलंय. त्यामुळे गाव पुन्हा अशोकला घाबरायला लागतं. ही घटना आपल्याला शिकवते की कसं चुकीच्या विश्वासामुळं आणि अफवा किंवा गॉसिपमुळे लोक घाबरतात आणि चुकीचा निष्कर्ष काढतात. आणि याच कारणामुळं अशोकच्या बहिणीलाही त्याच्यात बरंच काही दिसत होतं. तिच्या डोळ्यासमोर त्याचे लांब लांब नखं बाहेर येत असल्यासारखे दिसत होते. कारण आपण एखाद्या गोष्टीवर जितकं जास्त विश्वास ठेवायला लागतो, तितकेच आपल्याला त्या गोष्टीचे भ्रम दिसायला लागतात आणि त्यामुळेच अशोकच्या बहिणीलाही असा भ्रम झाला होता. आता गावात ही अफवा पसरली होती की अशोकच्या आत पुन्हा सुलोचना आली आहे, ज्यामुळे सर्वजण घाबरले होते. त्यामुळे पुन्हा करुणाकर गुरुजींना बोलावलं जातं. अशोकला भीती वाटू लागली होती की आता त्याच्यावर खतरनाक रिच्युअल करून त्याला मारलं जाईल. त्याने सरळपणे सांगितलं, "गुरुजी, मला काहीही झालं नाही, मी ठीक आहे. माझ्यात कोणतीही आत्मा नाही." त्यावर गुरुजी उलट म्हणाले, "अरे, आत्मा तर ॲक्टिंगही करतो. अशोक पॉझेस आहे, पण हा आत्मा खूप चालाक आहे आणि स्वतःला नॉर्मल दाखवत आहे." गुरुजींचं म्हणणं होतं की सुलोचना ॲक्टिंग करत आहे, पण माझ्यासमोर ही चालाकी चालणार नाही. याचा अर्थ असा की अशोकने तर खरंच भूत असल्याची ॲक्टिंग केली होती. पण आता लोक मानत होते की खरंच त्यामध्ये एक भूत आहे. अशोक आता गोंधळात पडला होता. त्यामुळे लोक त्याचं न ऐकता त्याला पुन्हा पकडून रूममध्ये बंद करून टाकतात. गुरुजी म्हणाले की आता आपल्याला सुलोचना कुठून आली हे शोधावं लागेल. त्यांनी सर्वांना सांगितलं की सोमेश्वरला जाऊन सुलोचनाबद्दल माहिती घ्या. त्यासाठी रवी यांना गावकऱ्यांसोबत सोमेश्वर जातात आणि सुलोचना नावाच्या स्त्रीबद्दल चौकशी करतात. तिथे खरोखरच सुलोचना नावाची स्त्री मिळते, जिचा 5 वर्षापूर्वीच मृत्यू झाला होता. ते तिच्या घरी जातात आणि तिथे सुलोचनाची मुलगी भानू त्यांना भेटते. असं वाटतं की रवी यांना आणि भानू एकमेकांना ओळखतात. पण भूतकाळात काही झालं असल्यामुळे रवी बोलण्यास हिचकिचत होता. तो म्हणतो की आपण चुकून इकडे आलो आहोत आणि काही बोलल्याशिवाय तो तिकडून परत जातो. बाकी लोकांना आश्चर्य वाटतं, कारण इतक्या मेहनतीने सुलोचनाच्या घरापर्यंत ते पोहोचले होते आणि काही न बोलता परत आले. नंतर ते गुरुजींना सांगतात की सोमेश्वरमध्ये एक सुलोचना होती, जिचा 5 वर्षापूर्वीच मृत्यू झाला आणि ती हीच आत्मा आहे का? गुरुजी म्हणतात, "हो, नक्कीच, हीच ती आत्मा आहे." मग लोक विचार करतात की रवी अण्णा तिला काही न विचारता तिकडून परत का आले? गुरुजी रवी अण्णाला विचारतात, "तू बोलल्याविना का परत आलास?" रवी अण्णा सांगतात की सुमारे 15 वर्षापूर्वी सुलोचनाच्या मुलीसोबत म्हणजे भानूसोबत त्यांचं लग्न होणार होतं. पण विवाहासाठी त्याने नकार दिला होता. कारण त्या काळी भानू खूप जाड होती आणि रवी अण्णा खूप बारीक. आता उलट झालं होतं. आता रवी अण्णा स्वतः खूप जाड झाले होते आणि भानू खूप बारीक. गुरुजी समजतात की कदाचित हेच कारण आहे की सुलोचनाची आत्मा वारंवार या गावात येत आहे. ती रवी अण्णापासून नाराज आहे. पण रवी अण्णा गावकऱ्यांना हे सर्व सांगण्यास नकार देतात. कारण यात ते स्वतः फसणार होते. आधी सुलोचनाच्या या सगळ्या गोष्टीमुळे त्यांची इज्जत धोक्यात आली. पण जर यात गावकऱ्यांना हेही कळलं की सुलोचनाची आत्मा रवी अण्णामुळेच आली आहे, तर त्यांची रिस्पेक्ट आणखीनच कमी होईल. उलट लोक त्यांना ट्रबल मेकर म्हणायला लागतील. त्यामुळे रवी अण्णा गुरुजींना सांगतात की ही गोष्ट तुम्ही कुणाला सांगू नका. फक्त तुमच्यापर्यंत ठेवा. गुरुजींनीही ही गोष्ट कुणाला सांगितली नाही. दुसरीकडे आपण अशोकला पाहतो, जो रूममध्ये बंद होता आणि त्याच्याशी कोणी जास्त काही बोलत नव्हतं. फक्त जेवायला किंवा पाणी द्यायला दरवाजा उघडला जात होता आणि लगेचच बंद करून ते तिकडून निघून जात होते. त्यामुळे अशोकला पूर्णपणे एकटा असल्याची जाणीव होते आणि हे एकटेपण त्याला खायला लागतं. खूप वेळापासून त्याने कोणाशीही काही बोललं नव्हतं. आता तो बाहेर निघण्याचा विचार करतो. योगायोगाने छताचा एक भाग उघडा होता. त्यामुळे तो तिकडून बाहेर पडतो. नंतर गावात फिरायला लागतो आणि लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करतो. पण जेव्हा तो कोणालाही जवळ बोलावतो, "दादा इकडे या" आणि काही बोलण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा सर्व लोक त्याच्यापासून घाबरून पडत होते. अगदी जेव्हा तो आपल्या मित्रांना भेटायला जातो, तेव्हा तेही त्याच्यापासून घाबरतात. तो लोकांशी सामान्यपणे बोलण्यासाठी बाहेर पडतो. पण त्याला गावात असं फिरताना पाहून भयंकर दहशत पसरली होती. लोक त्याला जीवघेणा समजत होते. त्यांना वाटत होतं की आत्मा त्यांना मारायला आली आहे. भीतीमुळे एका मुलाच्या तब्येतीवर परिणाम होतो आणि त्याला प्रचंड ताप येतो. त्याला रुग्णालयात दाखल करावं लागतं. त्याची आई गुरुजींना सांगू लागते की जर माझ्या मुलाला काही झालं तर मी तुम्हाला माफ करणार नाही.
गावकऱ्यांनाही गुरुजींवर प्रचंड राग आला होता. ते म्हणतात, "आम्हाला कळत नाही की आम्ही तुम्हाला का बोलावलं? दुसऱ्या कोण्या व्यक्तीला बोलावलं असतं तर बरं झालं असतं. तुम्ही तर एका आत्म्याला पण घालू शकत नाही." पण गुरुजी काय करणार? त्यांना हे देखील सांगता येत नव्हतं की आत्मा गावात का आली आहे. कारण रवी अण्णांनी सांगण्यास नकार दिला होता. त्यामुळे गुरुजी असा विचार करतात की आता आत्मा स्वतःच सांगेल की तिला काय हवं आहे. गावकऱ्यांना रवी अण्णाची थिअरी सांगण्यापेक्षा गुरुजी सर्व गावकऱ्यांना सांगतात की एक काम करा, सुलोचनाची मुलगी भानू आणा. ती बोलेल आणि कदाचित सांगेल की ती गावात का आली आहे आणि तिला काय हवं आहे. पण तिला इथे आणणार कोण? तिचा काका बदमाश टाईपचा होता. सुलोचनानंतर भानूचा एकटाच नातेवाईक होता आणि त्याने तिची जबाबदारी घेतली होती. त्यामुळे आता भानूला आणण्यासाठी आता त्याच्या सोडीचा एक कमीना माणूस हवा होता आणि तो माणूस होता भावा. भावा पण एक नंबर नशेडी पण बदमाश प्रकारचा. त्यांच्या सांगण्यावरून भावा सोमेश्वरला जाऊन भानूला आणायला तयार होतो. भानू भावूक होते आणि तिला वाटतं की तिची आई परत आली आहे. ती अशोककडे जाते आणि त्यात आपली आई पाहते. असं समजून त्याच्याशी बोलायला लागते. पण अशोक स्पष्ट सांगतो, "त्यांच्या बोलण्यावर काहीही विश्वास करू नकोस. माझ्यात तुझ्या आईची आत्मा नाही." पण भानू म्हणते, "मला असं वाटतं की माझी आई इथेच आहे आणि मी तिच्याशी बोलू इच्छिते." ती आपलं मन साफ सांगते. ती सांगते, "आई, तुझ्यानंतर मी पूर्णपणे एकटी झाली. काका मला सतत त्रास देतो आणि माझं ऐकणारंही कोणीच नाही. मी खूप एकटी आहे." अशोक तिच्या वेदना समजून घेतो. कारण त्याच्याबरोबरही ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या. तोही खूप वेळापासून एकटा होता आणि त्याच्याकडे त्याचं मन ऐकणारं कोणीच नव्हतं. त्यामुळे तो तिच्या वेदना समजून घेतो आणि तिच्याशी रिलेट करतो. भानू आपलं सर्व मन अशोकला सांगते आणि तो तिच्या सर्व गोष्टी ऐकतो. नंतर ती तिकडून निघून जाते. गुरुजी तिला विचारतात की आईशी काय बोलणं झालं? भानू सांगते की काही नाही, आम्ही नॉर्मल बोललो आणि मी आईला हेही सांगितलं की शेजारची जी सुजाता आहे तिचं लग्न जुळलं आहे. तेव्हा गुरुजी म्हणतात की पुढच्या वेळी जेव्हा येशील ना, तेव्हा आईला नक्की विचार की ती का आली आहे आणि तिला काय हवं आहे. आता भानू तेव्हा परत येईल ना, जेव्हा ती तिच्या घरी जाईल. मग तिला आता घरी सोडणार कोण? हा एक प्रश्न होता. कारण भावा तर आधीच नशेत होता आणि कोणालाच बाहेरच्यांसोबत पंगा घेण्याची काही हिंमत नव्हती. फक्त रवी अण्णा वगळता. पण रवी अण्णाच्या मनात गिल्ट असल्यामुळे ते या गोष्टीसाठी नाही बोलतात. गुरुजी रवी अण्णाला जाऊन बोलतात की तू तिला सोडून ये. पण यासाठी रवी अण्णा मना करतात. पण तरीही गुरुजी सगळ्यांना येऊन सांगतात की रवी अण्णा भानूला सोडण्यासाठी जात आहे. अशा प्रकारे रवी अण्णा भानूला सोडायला जातात आणि या प्रकारे हा सिलसिला सुरू होतो. रवी अण्णाच भानूची ने-आण करत होते. भानूने अशोकला आपली आई समजून त्याच्याशी बोलायला सुरुवात केली आणि आपलं मन हलकं करून ती निघून जात असे. या दरम्यान रवी अण्णा आणि भानू एकमेकांच्या जवळ येऊ लागले. नंतर एका रात्री अशोकची बहीण त्याला पाणी द्यायला जाते. पण दरवाजा उघडल्यावर ती काय बघते तर अशोक मासतीमध्ये कन्व्हर्ट झाला आहे. तो तिचा हात पकडून तिला आत खेचतो आणि अचानक तिच्यावर येतो. ॲक्चुअली ती एक भयंकर स्वप्न पाहत होती आणि आता ती खूपच जास्त घाबरली होती. ती म्हणते, की "आता मी या घरात झोपणार नाही. मला खूप भीती वाटते." त्यावर सर्वजण तिला घेऊन तिच्या काकाच्या घरी झोपायला जातात. नंतर अर्ध्या रात्री अशोकचे डोळे उघडतात आणि तो पाहतो, की दरवाजा उघडा आहे आणि घर रिकामं आहे. घरी कोणीच नव्हतं. त्याने फोन केला पण फोन बंद आला. ज्यामुळे त्याला भीती वाटू लागली आणि त्याला अंधारात वाटलं, की जणू कोणीतरी तिकडे उभा आहे. पण जेव्हा तो लाईट लावतो तेव्हा बघतो, की ते फक्त कपडे होते. त्यानंतर दरवाजावर कोणाचे तरी त्याला हात दिसतात. कोणीतरी जोरात दरवाजा ठोठावत होतं, ज्यामुळं त्याला आणखीनच भीती वाटते. पण ती भानू होती. ती म्हणाली, "अशोक, मी भानू. लवकर दरवाजा उघड." अशोक दरवाजा उघडतो आणि आणि ती लगेचच त्याला मिठी मारून रडू लागते. आणि नंतर ती त्याला आपलं सर्वात मोठं दुःख सांगायला लागते. ती सांगते, की "काका बहुतेक वेळा दारू पिऊन येतो, भांडण करतो, शिव्या देतो आणि अनेकदा माझ्याशी चुकीची वागणूक करतो. आणि फक्त एवढंच नाही तर त्याचे मित्रही हे सर्व करतात. आजही तो जबरदस्ती करत होता. पण ती त्याच्यापासून स्वतःला सोडून तिकडून पळून आली." हे ऐकून अशोकला खूप वाईट वाटतं. सुलोचनाची भूमिका करत करत तो खऱ्या अर्थाने स्वतःलाच सुलोचना समजू लागतो. त्याच्या मनात ममता जागते आणि तो ठरवतो की आता त्याला भानूसोबत काहीही चुकीचं होऊ द्यायचं नाही आणि तो तिच्या काकाला धडा शिकवेलच. पुढच्या दिवशी तो साडी परिधान करून, चेहऱ्यावर मेकअप करून कंचनासारखा गेटअप घेतो. गावकऱ्यांनी त्याला असं पाहिलं आणि ते खूप घाबरले आणि पळायला लागले. "पळा, पळा, भूत आला." अशोक या गेटअपमध्ये भानूच्या घरी जातो. तिथे तिचा काका दारू पिऊन झोपलेला असतो. तो त्याला असं दाखवतो की जणू त्याच्या शरीरात सुलोचनाची आत्मा आली आहे आणि म्हणतो, "तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीबरोबर अशी वागण्याची?" आणि त्याला खूप जोरात मारू लागतो. नंतर म्हणतो, "मी माझी मुलगी इकडून घेऊन चालली आहे. माझी मुलगी आता इथे राहणार नाही." तो भानूला घेऊन तिकडून जाऊ लागतो. पण त्याच्या काकाचे मित्र येतात, जे गुंड टाईपचे होते आणि त्यांना भुताखेतांची काही भीती वगैरे नसते. ते पाहतात की त्यांच्या मित्राला मारलं गेलं आहे आणि त्याचं डोकं फुटलं आहे. म्हणून ते अशोकला पकडून मारायला लागतात. अशोकच्या मागे त्याचे गावकरीही आले होते. त्याला मार खाताना पाहून गावकऱ्यांना वाटतं की आता त्याच्या शरीरात आत्मा नाही. म्हणून तो मार खात आहे आणि म्हणून मदतीसाठी रवी अण्णा येतात आणि त्या लोकांशी लढायला लागतात. पण ते लोक खूप जास्त होते.
त्यामुळे ते सगळेजण रवी अण्णांवर भारी पडत होते. अशोक लढण्याचा प्रयत्न करतो, पण त्यांची संख्या जास्त असल्यामुळे ते सगळे त्यांच्यावर भारी पडत होते. त्याचवेळी रवी अण्णांसोबत इतर गावकरीही मैदानात धावून येतात. त्यानंतर ते त्या लोकांवर हावी होतात. यानंतर रवी अण्णा सर्वांना म्हणतात, "थांबा, आपण भानूच्या काकाला त्यांची चुकी लक्षात आणून देऊ." आणि रवी अण्णा भानूच्या काकाला बोलतात, की "तू नेहमी भानूला त्रास देतो. त्यामुळे भानूच्या आईच्या आत्म्याला मुक्ती मिळाली नाही. ती भटकत आहे आणि यावेळी ती आमच्या गावातील मुलामध्ये आली आहे. फक्त तुझ्यामुळे हे सगळं घडत आहे. म्हणून आता मी भानूला घेऊन जात आहो. आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करू नका. हे सगळ्यांसाठी चांगलं होईल." त्यानंतर ते भानूला घेऊन त्यांच्या गावात येतात. अशोक सुलोचना बनून गुरुजींना म्हणतो, "जर तुम्हाला हवं असेल की मी अशोकचं शरीर सोडून गावातून कायमची निघून जाऊ, तर माझी मुलगी या गावातच राहावी आणि तिची चांगली काळजी घेतली जावी. पण ती कुणाजवळ राहणार?" त्यामुळे त्यांनी ठरवलं की तिचं लग्न लावून देऊ. आता भानू आणि रवी अण्णाही एकमेकांना पसंत करू लागले होते. पण रवी अण्णा हे सांगण्यासाठी थोडे हिचकिचत होते. अशोक हे स्पष्टपणे सांगू इच्छित नव्हता. "मला हवंय की रवी अण्णाने माझ्या मुलीशी लग्न करावं." कारण आधी त्याने तिचं प्रपोजल नाकारलं होतं. यामुळे अशोकला वाटत होतं की प्रपोजल रवी अण्णाकडूनच येऊ द्यावं. यानंतर गावातील एक स्त्री बोलते की भानूचं लग्न तिच्या चुलत भावाशी लावून द्यावं. ज्यामुळे भानू थोडीशी दुःखी होते. हे पाहून रवी अण्णालाही वाईट वाटतं आणि मग त्यांनी ठरवलं की आता ते स्वतःसाठी स्टँड घेईल. जर ते आता शांत राहिले तर ते सगळ्यांसाठी चांगलं होणार नाही. त्यामुळे रवी अण्णा स्वतः पुढे येऊन भानूला प्रपोज करतात आणि म्हणतात, "जर तुला हवं असेल तर मी तुझ्याशी लग्न करू इच्छितो." भानू हसत-हसत होकार देते आणि ही गोष्ट संपूर्ण गावात पसरते. या घटनेमुळे संपूर्ण गावात आनंदाची लहर पसरते. कारण रवी अण्णाचं आता लग्न होणार होतं आणि सुलोचनाची आत्मा आता निघून जाणार होती. यानंतर रवी अण्णा आणि भानूचा धडाक्यात लग्न सोहळा होतो. अशोकही आता आपलं लाईफ नॉर्मलपणे जगू लागला होता. कारण आता सर्वांना वाटत होतं की सुलोचनाची आत्मा निघून गेली आहे. शेवटी अशोकच्या मित्राला आठवतं की त्याने अशोकला काही पैसे दिले होते. जेव्हा तो त्याचे पैसे मागतो, तेव्हा अशोक पुन्हा त्याच्यात आत्मा आल्याचा अभिनय करतो आणि म्हणतो, "जर मी तुला पैसे दिले नाही तर तू काय करशील?" त्यामुळे ते लोक घाबरतात आणि तिकडून पळून जातात. आणि या क्षणांवरच सो फ्रॉम सो हा चित्रपट इथेच संपतो. तर मंडळी, हा चित्रपट आपल्याला दाखवतो की अशोक सुरुवातीला किती चीप विचार करणारा होता. बाथरूममध्ये मुलगी आहे हे पाहून तिथे डोकावून पाहण्याचा प्रयत्न करत होता. पण नंतर तो एका स्त्रीच्या सन्मानासाठी लढला. या सगळ्यांची सुरुवात त्याच्या चुकीच्या बिहेवियरमुळेच झाली. बचावासाठी त्याने त्याच्या आत आत्मा असल्याचा अभिनय केला आणि त्यामुळेच तो वाचला. आता पुढे सिच्युएशन अशीच बनली की एका स्त्रीच्या आत्म्याने त्याला पोजेस केला आहे असंच त्याला दाखवून जिवंत राहावं लागलं. पण त्याच दरम्यान तो एका स्त्रीला भेटतो, जी त्याला आपली आई समजून आपलं दुःख सांगते आणि अशोक तिचं दुःख समजून घेतो. अशोक स्त्रियांचा रिस्पेक्ट करण्यास आणि त्यांच्या सन्मानासाठी लढण्यास शिकतो. म्हणजे अशोकच्या हातून ते भूत कधी निघालं नाही, कारण ते कधी होतच नाही. पण त्याच्या मनात आणि विचारात जी सगळी घाण होती, ती मात्र आता निघून गेली होती आणि त्याचं मन पवित्र झालं होतं. तर मंडळी, ही होती सू फ्रॉम सोची संपूर्ण कथा. जर तुम्हाला हा मूव्ही आणि माझं एक्सप्लेनेशन आवडलं असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.